हाय हॅलो गंगे किचन किंग. आय एम फाईन. मी तुम्हाला दाखवत आहे आजची रेसिपी. ब्लॉग म्हणा किंवा रेसिपी म्हणा, दोन्हीही चालतं आहे. मी बनवत आहे आज रसमलाई. मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे हे तुम्हाला दाखवते. हे दूध गाईचं दूध आहे, घरचं दूध आहे, त्यामुळं मी जास्त घेतलं. हे अर्धा लिटर, जवळजवळ हे दूध पाऊण लिटर आहे. आणि इकडं हे अर्धा लिटर दूध आहे. हे मी रबडीसाठी बनवलेलं आहे. आता ह्या दुधाला आपल्याला काय करायचं आहे, इथं मी घेतले आहे थोडेसे मनुके, एक 5-6 विलायची, बदाम आणि पिस्ता. इथं मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. 1 ते 1.5 लिंबाचा रस घेतला आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. आणि हे दुधाला उकळी आली काही पाणी त्यात टाकून घ्यायचं. तोपर्यंत आपण करूया, खलबत्त्यामध्ये चांगलं ठेसून घ्यायचं. ही जी साखर आहे ही या रबडीमध्ये टाकून द्यायची. आपल्याला याची करायची आहे रबडी. हे दूध मी काय केलं होतं, आधीच थोडंसं आटवून घेतलं होतं, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये त्यामुळे. मग काय होतं, जास्त मोठा असला ना तर तो बघायला कंटाळा आल्यासारखा होतो, मज्जा राहत नाही, व्यवस्थित तो असा मन लावून बघूशी वाटत नाही. त्यामुळे मी काय केलं, आधीच दूध थोडंसं आटून घेतलं. आता साखर टाकल्यानंतर ते थोडंसं पातळ होईल, काही हरकत नाही, होऊ द्या. तोपर्यंत आपण घेऊया ही विलायची ठेसून. तोपर्यंत इकडे ही दुधाला उकळी येत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, विलायची ठेसून साईडला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला त्याच्यानंतर हे जे बदाम आहेत ते तुम्ही कट करा किंवा ठेसून घ्या. मला तर ठेसूनच आवडतात जास्त, तर कट करत बसायचं ते एवढं बारीक कुटाने कशाला करायचे. आपलं हे ठेसायचं, मस्तपैकी ते बारीक होऊन जातं. या पिस्ताही त्याच्यात टाकून द्यायचा. तेही आपल्या ठेचणी आणि खलबत्त्याने ठेचून घ्यायचं आहे. शॉर्टकट इन्स्टंट रेसिपी म्हणजे गंगी किचन किंग. ओके, हे बघा किती छान झाले आहे. कशाला याला कटकुट करत बसायचं. रबडी आपली तयार होऊन जाते. तोपर्यंत आपल्याला हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. विलायची मात्र सगळ्यात शेवट टाकायची, कारण विलायची टाकल्यानंतर दूध फुटण्याची शक्यता असते ना, त्यामुळे विलायची आत्ताच आपल्याला त्यात घालायची नाही. आपण पुन्हा एकदा विलायची